तुमच्या विरोधात तक्रार आहे. तुम्ही बायकोला बेल्टनी मारले ना? काय? मी काही काय बोलताय? मी माझ्या बायकोच्या अंगाला हातही नाही लावला. मी का मारू तिला? बघा कसा ऍक्टिंग करतोय हा. तू तुझ्या बायकोला किती आणि कसं मारलंय ना हे पूर्ण दुनियाने बघितलंय. तुझा तो व्हिडिओ आहे ना व्हायरल झालाय, व्हायरल. काय बोलताय साहेब? कसले व्हिडिओ? काय व्हायरल झाले? काय बोलतायत अनु? तू पोलीस स्टेशनला चल, तुला सगळं दाखवतो. चला घेऊन त्याला. नाही साहेब ऐका ना, मी हात जोडते तुमच्यासमोर. मी खरं सांगते, विश्वास ठेवा माझ्यावर. तुम्ही कुठल्या व्हिडिओ बद्दल बोलताय आम्हाला माहित नाही, पण त्यांनी मला मारलं नाहीये, त्यांनी मला हात सुद्धा लावला नाहीये. अरे तुम्हाला वेगळं सांगायचं का? आमच्या कामात कशाला अडथळा आणताय? तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना ते पोलीस स्टेशनला येऊन बोला. आता ना बाजूला चला, हुआ बाजूला. हे घ्या त्याला. चल, हे चल. साहेब ऐका, मी खरंच काही केलं नाहीये. अहो, मी- साहेब, नाही 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 ऐका साहेब, साहेब प्लीज प्लीज प्लीज, मी हात जोडते तुमच्यासमोर. त्यांनी काही केलं नाही, मी सांगते ना तुम्हाला, त्यांनी काही केलं नाही. एक मिनिट साहेब, हे सगळं तू घडवून आणलंय बरोबर? तुझी बहीण इथे आहे, म्हणजे तू तुझ्या बहिणीनी आणि तुझ्या बापानी घडवून आणलंय हे सगळं. आवाज खाली. आम्ही इथं असताना तुझी एवढी हिंमत? ही तक्रार ह्यांनी नाही केली तर त्यांच्या बहिणीने, ऍडव्होकेट नीरजा यांनी केली. बोल आता, काय करणार आहेस? वाह न वाह, कळलं. आत्ता आत्ता कळतंय मला सगळं. म्हणजे काल जे काय आपल्यामध्ये बोलणं झालं त्या सगळ्यावर मी विश्वास ठेवला, परत एकदा विश्वास ठेवला की नाही सगळं बदललंय. आता सगळं परत पहिल्यासारखं होणार आहे. हे हा सगळा विचार मी जेव्हा करत होतो आणि तिथे माझ्या बरोबर हे सगळं बोलत असताना तुझ्या डोक्यात हे चालू होतं. नाही, मी कोणाला काही सांगितलं नाहीये. मला याविषयी काही माहित नाहीये खरंच. निर्जला कसं कळलं तुमच्या इतका? मलाही गोंधळ झालाय. बाबाच खोटारडे. एक लक्षात ठेव आता अनुप्रिया, हे जे काही तू केलंयस ना, यासाठी उभ्या आयुष्यात मी तुला माफ नाही करणार. हो ऐका ना, मी काय केलं? ए बंद करा तुमची नाटकं. चला आता. चल अहो, चला घेऊन, साहेब, चला घेऊन. त्यांनी काही नाही केलं, मी सांगते ऐका ना. साहेब त्यांनी काही केलं नाहीये, मी सांगते ना, त्यांनी काही केलं नाहीये. साहेब ऐका ना, त्यांनी काही केलं नाहीये, मला नाही मारलंय. साहेब अनु, ऐक माझं. ऐका. अनु. मी खरंच तुमची नाही तक्रार केली, खरंच नाही केली. वहिनी. अनु. अनु. अनु ऐक. उठ. निर्जला, सांग ठीक ना आहेस त्यांना. ना, तू थांब, शांत हो. बघितलं ना सर, तुम्ही समोर आहात तरी का कसा वागतोय? बघितलं ना, काळजी करू नका. याला आता याची शिक्षा होऊनच राहणार. काय हलकट माणूस आहे हा. असा बघतो बघा ना यांच्याकडे. हे असं काय बोलतोस तू माझ्या नवऱ्याशी? इन्स्पेक्टर साहेब बघा ना, ते दगड आणतायत. तू आज चल, तू आज चल, तू इकडे ये. तू आज चल. सांग. चल गाडी पाठी मागे. नाही तक्रार केली, ऐकताय ना तुम्ही? नीरजा मॅडम, तुम्हाला मिसेस पाटकरना पोलीस स्टेशनला घेऊन यावं लागेल. त्यांची सुद्धा साक्ष घ्यावी लागणार आहे. हो, मी घेऊन येते तुला. चला बघा. चला मॅडम, चल मॅडम, बाजूला काढा त्यांना. अनु ऐक. चला, चला बाजूला. अनु ये इकडे ये. चला बाजूला या. अनु ऐक माझं. अनु. चला अनु. मॅडम, पाठीमागे त्यांना. अनु ऐक.
शांत हो, शांत हो. मी नाही तक्रार केली. पिहू मी नाही तक्रार केली. नीरजा, मी अनु चल हात चल. शांत हो अनु. घेऊन गेलेत मला जाऊ दे. मला जाऊ दे. अविनाशला घेऊन गेले. नीरजा! पिहू तुला कळतंय का आपल्या बाबांना घेऊन गेलेत पोलीस. पिहू खरंच मी सांगते त्यांनी मला नाही मारलं. त्यांनी मला हात सुद्धा लावला नाही. मग काल रात्री काय झालं नक्की? अविनाश 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 तुम्ही ऐका ना असं तुम्ही शुद्धीत नाही आहात. अविनाश तुम्ही शुद्धीत नाही आहात. ऐका तुम्ही थांबा. तुम्ही माझं ऐका. तू अविनाश थांबा. तुम्ही मला काय वचन दिलं होतं याचा विचार करा. काय बोलला होता तुम्ही मला की तुम्ही माझ्या अंगाला हातही लावणार नाही असं कबूल केलं होतं. हाच प्रॉब्लेम आहे तुमचा. तुमचा राग एवढा टोकाचा आहे ना अविनाश की त्या रागाच्या भरात तुम्ही काय करता, काय बोलता, कसे वागता हे तुमचं तुम्हाला कळत नाही. मला हेही माहिती की तुमचा राग निवळल्यावर तुम्ही जे काही केलं ना ह्याचा पश्चाताप होतो तुम्हाला. पण त्याचा नंतर काय उपयोग. आपलं नातं यामुळे खराब होतं अविनाश. प्रेम करता ना तुम्ही माझ्यावर. असं वागवतं कोणी घरच्या स्त्रीला. तुम्ही माझ्या आईच्या घरी आलात. मला म्हणालात की मी पुढे असं वागणार